हा बोल ना. काय बोलू तूच सांग. अरे तू फोन केलायस ना, मग बोल की. हो माहितीये मला. म्हणजे राधा, मला माहित नाही मला काय बोलायचं असतं, पण सारखा सारखा फोन करा असं वाटतं तुला. हो पण काय झालंय काय, म्हणजे सगळं ठीक आहे ना? अगं हो हो, तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये ग. म्हणजे ना राधा, मला हे सगळं अजूनही स्वप्न वाटतंय. म्हणजे असं एकदम म्हणजे अशी जादू घडल्यासारखी वगैरे वाटते ग. म्हणजे आई एकदम आली काय इथे इंडियात, तिने तुला पसंत काय केलं, सगळं ठरलं अचानक, साखरपुडा वगैरे ठरला आपला. आणि म्हणजे राधा, इतकी वर्ष मी मनात दाबून ठेवलेलं जे स्वप्न होतं ते आता घडतंय प्रत्यक्ष. कळतंय का तुला? साखरपुडा ठरलाय आपला. माझा विश्वासच नाही बसत आहे अजून. अजून काय म्हणाल्या रे आई? म्हणजे कसं वाटलं त्यांना आपलं घर? अगं मम्मा खुश आहे का एकदम. तिचा काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम खुश आहे. म्हणजे तिला तू आवडलीस, घरचे सगळे आवडले, आणि आई बाबांचं तर विशेष कौतुक करत होते. खरंच आई बाबा खरंच खूप प्रेमळ आहेत. हा, त्या गुरुनाथने मध्ये गालबोट लावायचा प्रयत्न केला, पण त्याला बिचारायला माहित नव्हतं की सौमित्रची आई आहे म्हणून. खरे रे, किती समजूतदार आहेत त्या. किती व्यवस्थित सगळं समजून घेतलं, नाहीतर कुणाचाही गैरसमज झाला असता. पण या सगळ्यातनं त्यांनी माझी बाजू घेतली. मला खरंच खूप छान वाटलं. आणि मुख्य म्हणजे त्यांचा स्वभाव सगळ्यांना आवडला. त्यांचं वागणं, बोलणं, राहणं सगळंच आवडलं. माझी मम्मा आहेच ग ग्रेट. आणि तू माझ्याच आईबद्दल मलाच काय सांगतेस? ग्रेटच आहे ती. बरं, आता तू माझ्या मम्माला भेटलीस, त्यामुळे आता सगळं छान छान गोडगोड वाटतंय. पण माझ्या वडिलांना अजून भेटायचंय, ते जरा वेगळंच प्रकरण आहे. असं का बोलतोयस? नाही नाही, म्हणजे टेन्शन असं काही नाही ग. म्हणजे जरा वेगळी केस आहे ग ती. ते मी तुला नंतर सांगेन सविस्तर कधीतरी. आपण ऐक ना राधा, भेटूया का आत्ता? प्लीज. अरे आत्ता तर भेटलो ना आपण. प्लीज. असं काय करतोय सौमित्र? आत्ता प्लीज. बर बर ठीक आहे. हे बघ ऐक, मी ना दरवर्षी नवरात्रात टेंबी नाक्याच्या मंदिरात जाते देवीच्या. तू येशील का तिथे? हो, तू सांग ना, मी येतो. मला काय कुठेही चालेल. सौमित्र, हे सौमित्र. ऐक ना, आई हाक मारते, मी तुला नंतर. येस तू. हा हा, येत. कळलं ना? बाय. काय रे, कोणाचा फोन होता? बाबांचा? कशाला या वेळेला जोक मारतेस मम्मा? बाबा मला फोन करते, त्यांना वेळ आहे का? मग कोणाचा होता? डोंट टेल मी यू आर ब्लशिंग. तू चक्कला असतोस? एक राधिकाचा होता? हो. काय काय म्हणाली रे? काय नाही, खुश आहे एकदम. खरंच खरंच गुणी पोर आहे रे. माझ्या मुलाची पसंत खरंच लाखात एक आहे. आवडली मला. थँक्यू मम्मा, थँक्यू मम्मा, थँक्यू 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 थँक्यू. शनाया, काय चाललंय तुझं? आजपासून तू इथे झोपायचं, माझ्या बेडरूम मध्ये यायचं नाही. अगं शनाया, तू ऐकून घे ना माझं. हा, मी काय सांगितलं म्हणजे कुणाची शपथ घेतली म्हणजे तुला खरं वाटेल? अथर्वची शपथ घेतो पाहिजे तर. त्या मॉन्स्टरची. तुला मॉन्स्टरची शपथ घ्यायची ना, जा त्यांच्याकडे जाऊन राहायचा. मॉन्स्टर काय म्हणते शनाया? मुलगा आहे माझा. तू ऐकून घेशील का? तू प्लीज ऐकून तरी घे ना. मला काही ऐकायचं नाहीये गॅरी. प्लीज माझा ऐक. मी कुणामुळे इन्सिक्युअर झालेलो नाहीये. हो का? मी तुला ऑब्झर्व करत नाही का ऑफिस मध्ये? तू कसा तिच्याकडे बघत असतोस? बस यार गॅरी, आपल्यामध्ये आता काही नाही. आपला संबंध संपला. ओके 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 ओके, तू शांत हो ना आधी. किती चिडचिड करतेस? बरं, तुला हवंय का मी इकडे झोपावं? मी झोपतोय इकडे. ओके, पण मला काहीतरी खायला तरी दे ना, भूक लागली मला. कशाला? जग ना तिच्या मेमरीज वरच. आठव तिला, मी ना तुला काहीही खायला देणार नाही. इनफॅक्ट मी किचनचं डोरही लॉक करते. काय लहान मुलासारखं वागवते मला? मी काय पॅरेट आहे का तो? प्लीज, पॅरेटचा इथे काहीही संबंध नाही. हा सगळा तुझा ड्रामा आहे, कळलं? तुला गुड फॉर नथिंग आवडते, तुझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे. अगं असं काही नाहीये, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. परत खोटं? अरे मी तुला चांगलं ओळखते यार. तू बघतोस तिच्याकडे रोज, आणि जेव्हापासून तिचा लुक चेंज झाला ना, तेव्हा
तेव्हापासून तू तिला जास्त बघतोस. असं काही नाहीये शनाया. तू अगं मीच लग्न मोडायला निघालो होतो ना त्यांचं. मुळात तू त्यांचं लग्न मोडायचा का प्रयत्न करतोस? टेल मी दॅट. कारण याच्यामध्ये आपला फायदा आहे ना. हे सगळे टेन्शन मध्ये येतील लग्न मोडल्यानंतर, मग फायदा आपला नाही का? खोटं, परत खोटं. गॅरी, तुला राधिकाचं आणि सौमित्रचं लग्न व्हायला नकोय कारण यू आर इनसिक्युअर अबाउट इट. हे कबूल कर. पण तुला मी सांगू, तुला ते काहीही केलं ना तरी जमणार नाही. बिकॉज यू आर अ फेल्युअर. यू आर अ लूजर. बस तसंच. शनाया, ए शनाया, ऐक ना यार तू. शनाया, मी काय फेल्युअर नाहीये आणि लूजर तर अजिबात नाहीये. अजून एक गोष्ट आहे माझ्याकडे. आता हा डाव टाकावाच लागेल मला. आई जगदंबे, तुझ्या कृपेनं आजवर माझ्यावरचं प्रत्येक संकट दूर झालं. तुझ्या कृपेने सगळं सुरळीत पार पडतं. कंपनीची भरभराट होतीये, घरात सगळेजण आनंदी आहेत. अर्थात या आनंदाला कारणही आहे. माझा आणि सौमित्राचा साखरपुडा होतोय, लवकर लग्नही होईल. हे सगळं तुझ्या आशीर्वादानं घडतंय. तू अशीच पाठीशी राहा. सौमित्राच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येऊ दे. सगळ्यांना सुखी ठेव. निघायचं नक्की? किती छान आणि सुंदर मूर्ती आहे गई. इतकी सुंदर मूर्ती मी खरंच बघितली नाहीये देवीची. किती प्रसन्न वाटतं इथे. वा सौमित्र, अरे ही आपली ठाण्याची टेंबी नाक्याची देवी. मी दरवर्षी इथे येते. म्हटलं यावर्षी येणं होतंय की नाही, पण तुझ्यामुळे बरोबर योग आला. बरं वाटलं ना तुला? खूप बरं वाटलं. काय मग काय एवढ्या गप्पा चाललेल्या देवीशी? ते काय म्हणजे तुला कसं कळलं? तुझ्या मनात बरंच काय काय चालू असतं, पण मला सगळं कळतं. आणि मी अशीच उभी होते डोळे मिटून. मी सांगू तू काय मागितलं असशील? काय? तू स्वतःसाठी काहीही मागितलं नसणार. सगळ्यांना सुखी ठेव आणि माझ्यासाठी काहीतरी स्पेशल मागितलं असशील. बरोबर आहे? तुला कसं कळलं? आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना, तिच्या मनातलं सगळं कळतं आपल्याला. बरं मी काय मागितलं असेल ग? काय वाटतं तुला? काही नाही, नुसता उभा असशील डोळे मिटून हात जोडून, बाकी काही नाही. परफेक्ट आहे. मला तर अजून काही नकोय राधा, कारण मला सगळं दिलंय तिने. अजून काही नकोय मला राधा. कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि तू माझी बायको म्हणून माझ्या घरी येतेस असं झालंय. एवढे खुश आहेत सगळेजण. हो ना, आई बाबांना तर काय करून काय नको असं झालंय. खरंच नशीबवान असते. किती
हौसेने करतायत सगळं ते. स्वतःचं दुःख विसरून करतायत. आता परत तेच तेच नको. हा? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्यांचा मुलगा नीट वागला नाही, सुनेला आणि त्यांच्या नातवाला नीट सांभाळलं नाही, हे त्यांना त्यांचं फेल्युअर वाटतंय. पण माझ्या प्रेमापोटी करतायत जरा. तर कोणी असतं ना तर जबाबदारी झटकून टाकली असती स्वतःची. पण इथे आई बाबा आहेत, त्यामुळे हा मुद्दा व्हॅलिडच होत नाही. अजून एक राऊंड मारूया. चला. कोण ग मुली ह्या? मुली? अगं दोघींनाही मुलं आहेत. काय? हो. हो ग, ती कोणी ओळख? ती रेवती रे दुसरी राधिका. काय सांगतेस काय? राधिका सुभेदार? कसली सुंदर दिसते अगं. भारीच. हो ना, तिने लुक बदलल्यापासून आपले नवरे सुद्धा लट्टू झाल्यासारखे बघतात तिच्याकडे. तू सुंदर दिसते राधिका आता. तिचे लुक बदलला तिने, नाहीतर आपल्या बायका. अरे हो ना, काय वाटते ती. आणि गुरु तिला सोडून त्या बिंडोक शनायाच्या मागे लागलाय. किती बिंडोक आहे शनाया. राधिका किती सक्सेसफुल आणि सुंदरही. गॅरी, गॅरी कुठे गेलाय हा? चला आता. ठीक आहे, जाऊ दे. उशीर होईल त्याच्या आधी आपण. राधिका हाय, एक मिनिट. जरा बोलायचं होतं हे तुझ्याशी. काय राधिका राधिका? हा काय चाललंय? तू जरा गप्प बसतेस का प्लीज? मी जरा तिच्याशी बोलतोय ना. पण ही काय नाटकं चालली आहेत, गुलाबाचं फुल वगैरे? हा, तुला काय वाटलं हे असं सगळं केल्यामुळे राधिका पागळणार आहे? हा, माफ करणार आहे तुला? ते तिचं तिला ठरवू दे ना. तू कशाला मध्ये बोलतेस? माझं चाललंय ना बोलणं तिच्या. रेवती थांब, मी बोलते यांच्याशी. काय ते तुझा अपमान करतील आणि ते मला नाही आवडणार. काय बोलायचं ते माझ्याशी बोल. तेच तर मी तुझ्याशी बोलतोय. उगीच आपलं काही नाही. मला असं कळलं, म्हणजे मी असं ऐकलं की तुझा साखरपुडा होतोय म्हणे. होतोय मग? वा, चांगली गोष्ट आहे. मी शुभेच्छा द्यायला म्हणून आलो. हे बघ, गुलाबाचं फुल तुझ्यासाठी आणलं. त्याची काही गरज नाहीये. अगं घे ना, मी फक्त शुभेच्छा द्यायला म्हणून देतो. घे. नाही, शुभेच्छांचं वगैरे सगळं ठीक आहे, पण हे गुलाबाचं फुल वगैरे नको. तुम्ही आता मला काही देऊ नका. तो हक्क तुम्ही कधीच गमावला. गॅरी, यार आता कुठे शोधू याला मी? हक्क गमावला कसा राधिका? नाही, तू विसरली तर नाहीस ना की अजून कायद्यानं तू बायकोच आहेस माझी. हक्क कसा गमावला? कायद्यानं? बायको असताना एका दुसऱ्या बाई बरोबर लग्न केलं तेव्हा कुठे गेला होता कायदा? आता मला कायद्याची भाषा सांगताय? आतापर्यंत कधी तुम्ही कायदा आणि नियम पाळलेले नाही, त्यामुळे तुमचा कायदा तुमच्या जवळ ठेवा. गॅरी, पा, तुमच्या कायद्याचं फळ तुम्हाला शोधतंय. सांभाळा. गॅरी, अरे तुला कधीपासून शोधतेय मी. तू इथे काय करतोस? तुझ्या हातात रोज आहे. अगं हे बरं झालं तू भेटलीस. तुलाच शोधत होतो, तुलाच देण्यासाठी आणलं. काल तू चिडली होतीस ना म्हणून मनवण्यासाठी. ओके, थँक्स. चल आता घरी चल. आलोच मी. शनाया, नेमकी चुकीच्या वेळी आलीस. नाहीतर राधिकाला आज मी चांगला डोस देणार होतो गोडीत. तुझ्यामुळे सटकली नेमकी.
आपलं काय चुकतंय का रे? चहा नको होतो का? कॉफी मागवायला होती का? नाही, चहाचं नाही म्हणते मी. असं इन जनरल आपल्याला फिलिंग येतं ना की आपलं काही चुकतंय का. तसं म्हणजे मला वाटतच, पण भाई आता तुला का वाटतंय? नाही म्हणजे असं काही नाही, पण तू आता बघतोयस ना, म्हणजे ही राधिका फॉर एक्झाम्पल, ती त्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसतेय. बघितलं ना. म्हणजे पूर्वी कशी होती, आता कशी येते. पूर्वी तिचा कॉन्फिडन्स केवढा होता, आता कशी एकदम एकदम कॉन्फिडंट झाली आहे. म्हणजे सक्सेसफुल बिझनेस वुमन झाली आहे. अरे पूर्वी ती हे करायची रे, त्या रस्त्याच्या बाजूच्या वडापावच्या गाड्यांवर लसणाची चटणी बिटणी विकायची तिच्या दादा बरोबर. आज म्हणजे एवढ्या मोठ्या फूड इंडस्ट्रीच्या इतक्या मोठ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर आहे आणि सगळेच ओळखतात आता. ते कव्हर पेजवर बघून तर फूड इंडस्ट्रीतले होते नव्हते आहेत नाही ते सगळे ओळखतात. आणि ऑफिसमध्ये कौतुक तर होतच ना आधीपासून, तर आता सगळेच कौतुक करतायत तिचं. नाही पण तू का कौतुक करतोय आता? नाही मी नाही कौतुक करते, मी कशाला कौतुक करू, पण सगळे करतायत ना. हे कोण 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 कौतुक? हे सोसायटी मधले लोक सुद्धा चांगलं बोलतायत की अरे वा किती छान दिसते, किंवा तिचा आता अचानक मेकओव्हर झालाय, म्हणजे एकदम लुक चेंज झालाय आणि किती सक्सेसफुल. आणि हे एक तर हे पण म्हणाला की काय म्हणाल? नाही काय नाही, मी असंच. नाही तू बोल 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 तू बोल बोल काय म्हणाल? काय म्हणाल? नाही काय नाही. अरे तू असं नको करू, तू बोल बोल. तो एक जण असंही म्हणाला की ही इतकी छान आहे, एवढी सक्सेसफुल कर्तृत्ववान स्त्री असताना त्या गुरुनाथला काय दुर्बुद्धी सुचली की हिला सोडून त्या मूर्ख शनायाच्या मागे लागला, असं तो म्हणाला. हे बरोबर आहे. अरे तू कशाला लक्ष देतो त्यांच्याकडे? नाही म्हणजे मी नाही लक्ष दिलं, ते लोकांना काय काही बोलतात ते. मग काय बोलतात? फक्त एक असं मला वाटलं की काय वाटतं? नाही काय नाही. नाही तू बोल 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 तू बोल 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 काय वाटतं? म्हणजे मला असं वाटलं की माझं चुकलं तर नाही ना रे. म्हणजे राधिकाला सोडून मी शनायाच्या मागे गेलो, हे करून मी काही चूक तर नाही ना केली. अरे नाही बाय बाय बाय, असा विचार करायचा नाही हा. बघ विलनने हिरो सारखा विचार करायचा नसतो. नाही म्हणजे असा विचार करायचाच नाही. कसा आहे बघ काय माहितीये का, आता राधिका तुझी बायको राहिलेलीच नाहीये, शनाया तुझी बायको आहे. मी सांगितलं ना तुला, तेच लक्षात ठेव. हे बघ काय 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 करायचं होतं आपल्याला राधिकाचा बिझनेस संपवायचा होता. तुला बदला घ्यायचा यार तिच्या बरोबर. तिने काय काय केलंय तुझ्या बरोबर, तुला घरातून बाहेर काढलं, तुला ऑफिस मधून बाहेर काढलं, तुझ्या तोंडाला चिखल फासला. आठव सगळं आठव. बदला घ्यायचाय बदला, म्हणून तर तू हे सगळं केलं ना. आणि सगळं तू शनायासाठी केलंय यार. आता जर तू शनायाला सोडून राधिकाकडे गेला तर शनाया काय करेल? डोक्यावर नाचेल तुझ्या. ती सो कॉल्ड 10 करोडची मालकीने, लक्षात ठेव. हे बघ आणि कसंही राधिका आता तुला परत घेणारच नाही ना. म्हणजे काय माहितीये का, राधिका आता तुला भावच देणार नाहीये. त्यामुळे तिचा विचारच करू नको. आपला प्लॅन काय ठरला होता? तिची कंपनी संपवायची, कळलं? त्याच्यासाठी 50% पार्टनरशिप घेतली ना आपण, घेतली की नाही? आणि ही गेली ना, शनाया पण गेली ना, आहे तिथेच आहे. आताही प्लॅन होऊ शकतो आपला. बाई तू असा विचार करू नको हा काही. म्हणजे उगाच इकडून तिकडे जाऊ नको, नाहीतर तुझी अवस्था त्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसारखी होईल, जे सारखे पक्ष बदलतात, मग लक्षात राहतात पण कुठल्या पक्षात राहत नाही. काय? चहा पी.